नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे प्लांट क्लासिफिकेशन वनस्पतींचे वर्गीकरण हा टॉपिक जो बघत होतो त्याच्यात किती आपण 2 लेक्चर्स आणलेले आहेत. त्याच्यामध्ये आज आपण तिसरं आणि शेवटचं लेक्चर बघूया. तर आजच्या याच्यात आपण काय बघायचं आहे तर जे जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म हे कशाचे 2 प्रकार आहेत तर बीजपत्री वनस्पतींचे. तर बघा हे एकदा पुन्हा थोडंसं सांगते म्हणजे मग तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल. आपण काय काय बघितलेलं आपण बघत आहोत वनस्पतींचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. त्याच्यात एचर या शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण 2 उपसृष्टीत केलं आहे. हे एक झालं. मग त्या 2 उपसृष्टी कोणत्या? क्रिप्टोगॅमी आणि फिनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी अबीजपत्री आणि फिनेरोगॅमी बीजपत्री. त्याच्यानंतर अबीजपत्री त्यांचं डिव्हायडेशन बघा म्हणजे क्रिप्टोगॅमीचं डिव्हायडेशन थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरुडोफायटा. पहिल्या लेक्चरमध्ये आपण थॅलोफायटा बघितलं, दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफायटा, टेरुडोफायटा हे कंप्लीट केलं. ठीक आहे. आज म्हणजे आपण काय कंप्लीट केलं? क्रिप्टोगॅमी कंप्लीट केलं, अबीजपत्री. मग आज आपण बीजपत्री फिनेरोगॅमी हे कंप्लीट करणार आहोत. मग फिनेरोगॅमीमध्ये त्याचं डिव्हायडेशन कसं होतं फिनेरोगॅमीचं तर बघा आवृत्तबीजी आणि अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. बघा मग आज आपण हे बघूया. याच्यानंतर काय घेऊया आपण? हे झाल्यानंतर म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स इथपर्यंत आपण घेणार आहोत. हा पॉईंट नाही घेणार पण इथपर्यंत याच्या वरपर्यंत आपण सगळं घेणार आहोत. याच्यानंतर जे काही दिलेलं आहे ते मला वाटलं तर मी घेईल. पण एक लेक्चर कशावर येईल कारण आपण हा चॅप्टर कंप्लीट केला आहे ना तर मग एक लेक्चर येणार आहे याच्यावर. ठीक आहे. 2011 ते 2022 पर्यंत आलेले प्रश्न पण मी बघेल 2023-24चे पण बघते आणि मग ते पण याच्यात इन्क्लूड करते. हे प्रश्न आता बघा हे किती महत्त्वाचं आहे कारण हा प्रश्न जो दिसतोय वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? बेंथम अँड हुकर. हा प्रश्न 3 ते 4 वेळा आलेला आहे. 3 ते 4 वेळा MPSCला विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की प्रश्न किती महत्त्वाचे आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे हे झालं की मग मी शेवटचं काय आणेल लेक्चर. हे जे पुस्तक आपलं चालू आहे त्याच्यात या टॉपिकवर जे काही सरांनी प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला खूप सोपे जातील लक्षात ठेवायला. तर बघा आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. उपसृष्टी बीजपत्री म्हणजे फिनेरोगॅमी स्पर्मॅटोफाइट. या बिया येणाऱ्या वनस्पती असून यांच्यात डोळ्याला दिसणारी लैंगिक अवयव असतात. ठीक आहे. काय म्हटले? बीजपत्री बिया येणाऱ्या वनस्पती असून यांच्यात डोळ्याला दिसणारे लैंगिक अवयव असतात. यांचे 2 गटात वर्गीकरण होते. अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म आणि आवृत्तबीजी एंजिओस्पर्म. बघा मी नेहमी म्हणते खूप लक्षात राहत नसेल तर जे रूट वर्ड असतात त्याच्यावरून पुढे पुढे जायचं. आता जिम्नोस्पर्मचं जर आपण बघितलं तर जिम्नोस म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? ग्रीक भाषेत ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड जिम्नोस म्हणजे नेकेड और बेअर आणि स्पर्मा म्हणजे काय? सीड. मग त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो अर्थ. ठीक आहे. अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी. अनावृत्तबीजी म्हणजे एंजिओस्पर्म, आवृत्तबीजी म्हणजे अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म आणि आवृत्तबीजी म्हणजे एंजिओस्पर्म. बघा अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म आपण बघूया किंवा मग कोणाला नसेल लक्षात राहत तर जसं मी इथे बघा ट्रिक काय सांगितली होती आधीच्या व्हिडिओमध्ये हे कसं लक्षात ठेवायचं की बीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमी आणि बीजपत्री म्हणजे फिनेरोगॅमी हे कसं लक्षात ठेवायचं याच्यावर जशी ट्रिक सांगितली होती तर त्या पद्धतीने इथे एक सांगते की नसेल कोणाला लक्षात राहत तर लक्षात कसं ठेवायचं बघा. या दोघांपैकी एक लक्षात ठेवायचे की कशाला काय म्हणतात. फॉर एक्झाम्पल अनावृत्तबीजीला जिम्नोस्पर्म म्हणतात. मग अनावृत्तचा अ आणि जिम्नोस्पर्मचा जी ए जी. आता बरंच म्हणतो ना म्हणजे AG असं लक्षात ठेवा. तर म्हणजे अनावृत्तबीजी आणि जी फॉर जिम्नोस्पर्म. मग हे लक्षात ठेवलं की आवृत्तबीजीला एंजिओस्पर्म म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवता येतं. दोघांपैकी एक कशाही पद्धतीने लक्षात ठेवा. पुढे बघा. अनावृत्तबीजी जिम्नोस्पर्म या वनस्पतींमध्ये बियांची निर्मिती होते परंतु त्या फळांमध्ये बंदिस्त नसतात. बघा
अनावृत्त त्या शब्दातच कळून जातं. अनावृत्त या वनस्पतींमध्ये बियांची निर्मिती तर होते, परंतु त्या फळांमध्ये बंदिस्त नसतात. अनावृत्त बिया, बीजबिया. म्हणजेच यांना फळे येत नाही व बिया उघड्या असतात. नर व मादी वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात, त्यांना शंकू असे म्हणतात. या वनस्पती सदाहरित बहुवार्षिक असून खोडाला फांद्या नसतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जे काही प्रश्न पुढे बघणार आहोत त्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. तर खोडाला फांद्या नसतात, पानाचा मुकुट असतो. जिम्नोस्पर्म ही संज्ञा थिओफ्रिट्स यांनी त्यांच्या इन्क्वायरी इंटू प्लांट्स या पुस्तकात सर्वप्रथम दिली. कोणती? जिम्नोस्पर्म ही संज्ञा थिओफ्रिट्स यांनी इन्क्वायरी इंटू प्लांट्स या त्यांच्या पुस्तकात दिली किंवा वापरली. अनावृत्त बीजीच्या 70 प्रजाती तर 725 जाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये 16 प्रजाती आणि 53 जाती आढळतात. अनावृत्त बीजीतील सायकस वनस्पती सायनोबॅक्टेरियासोबत तर पायनस वनस्पती कवकांसोबत सहजीवन पद्धतीत सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये राहतात. महत्त्वाचा पॉईंट आहे. अनावृत्त बीजीतील सायकस, म्हणजे सायकस काय झालं? अनावृत्त बीजी वनस्पती झाली. अनावृत्त बीजीतील सायकस वनस्पती सायनोबॅक्टेरियासोबत तर पायनस वनस्पती कवकांसोबत सहजीवन पद्धतीत म्हणजे काय? सिम्बायोटिक असोसिएशनमध्ये राहतात. अनावृत्त बीजीमध्ये परागन क्रिया ही हवेमार्फत होते. अनावृत्त बीजीमध्ये जे काही परागीभवन होतं, परागन क्रिया होते ती हवेमार्फत होते. ॲनिमोफायलस. सायकसच्या खोडाला फांद्या नसतात तर पायनसच्या खोडाला फांद्या असतात. आता हे आहे पायनस दिसतं, हे आहे पायनस आणि हे आहे सायकस. म्हटलं काय आहे त्यांनी? सायकसच्या खोडाला फांद्या नसतात. एक मिनिट, हे दिसतंय, हे आहे सायकस. सायकसच्या खोडाला फांद्या नसतात तर पायनसच्या खोडाला फांद्या असतात. यांना टेरिडोफायटा व आवृत्ती बीजी या दोहोतील दुवा म्हणून ओळखलं जातं. बघा, हे महत्त्वाचं आहे. यांना टेरिडोफायटा, आता टेरिडोफायटा कशात येतो बघितलं ना? टेरिडोफायटा कशात येतो? क्रिप्टोगॅमीचा एक विभाग आहे तो, जो लास्टमध्ये टेरिडोफायटा. तर टेरिडोफायटा आणि अनावृत्त बीजी यांना जोडणारा दुवा या दोहोतील दुवा म्हणून ओळखलं जातं. सायकस, आणि हे पण लक्षात ठेवा, सायकसच्या खोडाला फांद्या नसतात, पायनसच्या खोडाला फांद्या असतात. यांना टेरिडोफायटा व आवृत्ती बीजी या दोहोतील दुवा म्हणून ओळखले जाते. काही अनावृत्त बीजी जसे की झिंगोबायलोबा यांना जिवंत जीवाश्म लिव्हिंग फॉसिल्स म्हणून ओळखले जाते. खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे, कारण ते सध्या पृथ्वीवर वनस्पती म्हणूनही आढळतात, तसेच जीवाश्म म्हणूनही आढळतात. जीवाश्मांची संख्या ही सजीव वनस्पतीपेक्षा जास्त आहे. अनावृत्त बीजी हे आकाराने वेगवेगळे असतात. बघा, सिक्विया सेम्पिरव्हिनस. बघा पुन्हा, 1-2 मिनिट. सिक्विया सेम्पिव्हिनस ही जगातील सर्वात उंच वनस्पती आहे. उंची 366 फूट. 366 फूट. यालाच कोस्ट रेडवूड ऑफ कॅलिफोर्निया असे म्हणतात व यालाच फादर ऑफ फॉरेस्ट असेही म्हणतात. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. टेक्झोडियम म्युक्रोनॅटम या वनस्पतीचा घेर 125 फूट आहे. बघा, सर्वात मोठा घेर टॅक्झोडियम या वनस्पतीचा, हे ते चित्र आहे. ठीक आहे, टॅक्झोडियम म्युक्रोनॅटम या वनस्पतीचा घेर 125 फूट आहे. आणि हे कशात बघतोय आपण? बघा, जिम्नोस्पर्मच्या ज्या वनस्पती बघतो आहोत, अनावृत्त बीजी, त्याच्यात आपलं चालू आहे. नंतर सॅमिया पिग्मी ही सगळ्यात लहान अनावृत्त बीजी आहे. कोण? सॅमिया पिग्मी सगळ्यात लहान काय आहे? जिम्नोस्पर्म वनस्पती आहे. गिफॉर्ड व फॉस्टर यांनी 1989ला अनावृत्त बीजींची 7 गटात विभागणी केली होती. यापैकी बहुतांश पृथ्वीवरून लुप्त झाले आहेत. यापैकी बहुतांश पृथ्वीवरून लुप्त झालेले आहेत. पुढे बघा, एफेंड्रा या वनस्पतीला अनावृत्त बीजी व आवृत्त बीजी या दोहोंना जोडणारा दुवा मानले जाते. हे बघा,
मी शिकवती आहे, काही काही गोष्टी येतात आहे, तर तुमचं काम काय आहे, एका ठिकाणी ज्या सेम दिसणाऱ्या गोष्टी आहे ना त्या लिहून काढायच्या. आता मी इथे हेच ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पण येणार आहे. आता इथे काय आहे, आपण काय बघितलं, टेरिडोफायटा आणि आवृत्तबीजी या दोघांतील दुवा म्हणून कोणाला ओळखलं जातं हे पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण काय बघितलं, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या दोघांमधला दुवा म्हणून कोणाला ओळखलं जातं, एफेड्रा. अशा गोष्टी लिहून ठेवत जा. सायकस आणि मेटासिक्विया यासुद्धा झिंको हे बघा कुठे गेलं, सायकस आणि मेटासिक्विया यासुद्धा झिंकोगा, हे बघा इथे काय नाव होतं, झिंक गोबायलोबा. आता इथे काय झिंक गो सारख्याच जिवंत जीवाश्म आहे. ठीक आहे, इथलं नाव लक्षात ठेवा, मला तिथलं नीट उच्चारता येत नाही आहे. झिंक गोबायलोबा. सायकस आणि मेटासिक्विया जिवंत जीवाश्म लक्षात ठेवा. अनावृत्त बीजीमध्ये फळे लागत नसल्यामुळे बीजांडाचे रूपांतर थेट बियांमध्ये होते. अनावृत्त बीजीमध्ये फळे लागत नसल्यामुळे बीजांडाचे रूपांतर थेट बियांमध्ये होते. इफेड्रा हा अनावृत्त बीजी असून सुद्धा त्याच्यामध्ये दुहेरी डबल फर्टिलायझेशन घडतं. ठीक आहे, दुहेरी फर्टिलायझेशन किंवा दुहेरी फलन घडतं. अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये द्वितीय वाढ सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये द्वितीय वाढ म्हणजे सेकंडरी ग्रोथ पाहायला मिळते. एवढं झालं. आता पुढे बघा, आता आपण काय बघितलं, जिम्नोस्पर्म. आता आपण बघणार आहोत आवृत्त बीजी अँजिओस्पर्म. या वनस्पतीत बिया हे फळांमध्ये बंदिस्त असतात, म्हणजे या वनस्पतींना फळे येतात. या वनस्पतीत फूल हे प्रजनन अवयव असते व एकाच फुलात नर व मादी असे दोन्ही लैंगिक अवयव असू शकतात. बायसेक्शुअल फ्लॉवर. या वनस्पती सरासरी बहुवार्षिक नसतात. विस्तारित पाने येतात व फांद्या असतात. या वनस्पती सरासरी बहुवार्षिक नसतात, विस्तारित पाने येतात व फांद्या असतात. उदाहरणार्थ मका, मोहरी, घेवडा, हरभरा, आंबा. आवृत्तबीजी वनस्पती ह्या विविध आकाराच्या असू शकतात. वॉल्फिया ही सर्वात लहान आवृत्तबीजी वनस्पती आहे. लक्षात ठेवा, वॉल्फिया ही सर्वात लहान आवृत्तबीजी वनस्पती आहे. तर युकॅलिप्टस ही सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती आहे. युकॅलिप्टस ही सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आवृत्तबीजी चालू आहे ना, मग वॉल्फिया सर्वात लहान, युकॅलिप्टस सर्वात उंच. त्याच्यानंतर आणि 100 मीटर. आणि ही काय होते, 1 mm. आवृत्तबीजी वनस्पतींचे परत 2 गटात वर्गीकरण केले जाते. कशाचे, आवृत्तबीजींचे, अँजिओस्पर्मचे. कशात, मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन. एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. तर बघा, आता लेक्चर संपतच आलं आहे आपलं. तर इथे जे चित्राच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आपण ते बघणार आहोत. तर आवृत्तबीजी वनस्पतींचे बीजांच्या रचनेनुसार प्रकार बघायचे आहेत. आता मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉन याच्यात लक्षात ठेवताना जर काहीच लक्षात राहत नसेल, पानांचा आकार कसा असतो, मुळं कशी असतात, बिया कशा असतात, हे लक्षात राहत नसेल तर बघा, लक्षात काय ठेवायचं, एकबीजपत्री मोनोकॉटिलिडॉनसमध्ये 2 झाडं लक्षात ठेवायची किंवा 2 वनस्पती लक्षात ठेवायचं. इकडे केळी आणि कांदा. क वरूनच आहे दोन्ही पण. केळी आणि कांदा, मोनोकॉटिलिडॉनस, एकबीजपत्री. आणि मग हे लक्षात ठेवलं ना की इकडचं आपोआप लक्षात राहतं. ठीक आहे, याच्यात तुम्ही आंबा लक्षात ठेवू शकता. सूर्यफुलावर तर प्रश्न पण आहे. तर मग पण ज्यांना काही समजत नसेल ना कसं लक्षात ठेवायचं, मग तुम्ही मोनोकॉटिलिडॉन किंवा एकबीजपत्रीचे लक्षात ठेवा, केळी, कांदा. मग केळी आणि कांद्यावरून मग आपल्याला कसं लक्षात राहील, केळीचं खोड कसं असतं, पोकळ असतं. त्याच्यानंतर केळीचं पान लक्षात ठेवायचं, कांद्याचं नंतर मूळ लक्षात ठेवायचे. मग त्यावरून या गोष्टी लक्षात राहतात. बघा, एकबीजपत्री मोनोकॉटिलिडॉनस, एकाच दलाचे बीज असते, तंतुमय मूळ असतं. जर तुम्ही कांद्याचं बघितलं तर खोड हे पोकळ व आभासी असते, जसं केळीचं. पान हे समांतर शिराविन्यास असते. फूल हे त्रिभागी असते. ठीक आहे, बांबू, केळी, कांदा, लसूण, मका, तांदूळ, ज्वारी, गहू यांच्या 50,000 जाती असतात. ठीक आहे, पुढे बघा, द्विबीजपत्री डायकॉटिलिडॉनस. मग आता इथे काय 2 दलाचे बीज असते, ठळक मुळे असतात,
त्याच्यानंतर खोड हे मजबूत असते, पान हे जाळीदार शिराविन्यास असते, फॉर एक्झाम्पल पिंपळाचं पान. फूल हे पंचभागी असते, उदाहरणार्थ शेंगदाणा, आंबा, पिंपळ, मोहरी, सूर्यफूल. यांच्या किती 2 लाख जाती असतात. म्हणजे सगळ्यात जास्त जाती कशाच्या आहेत? डायकॉटिलिडॉनसच्या आहे. हां, द्विबीजपत्रीच्या 2 लाख जाती असतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आता आपल्या पाठ झालेल्या आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे जे प्रश्न आहेत ते घेऊया. धन्यवाद.